जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 16वा. तत्वान्वयाचा समास 6वा. वायोस्तवन निरूपण नाम. श्रीराम समर्थ. धन्य धन्य हा वायोदेव, याचा विचित्र स्वभाव. वायो करिता सकळ जीव वर्तती जनी. श्रीराम समर्थ. बघा, धन्य धन्य हा वायोदेव. वायोचं स्तवन समर्थांनी या समासामध्ये केलेलं आहे. अखंड वायू शिवाय बघा, नाक आणि तोंड एक क्षणभर आपण जर बंद केलं तर काय होतं, आपला जीव गुदमरतो. याचाच अर्थ काय? समर्थ म्हटले प्रयोग. नुसतं बघा, थोडासा प्रयोग करून बघा. तोंड आणि नाक थोडं 1-2 सेकंदासाठी दाबून धरलं तर माणसाचा जीव काय होतो, गुदमरतो. म्हणजेच आपलं जे प्रत्येकाचं शरीर आहे ते कशामुळे चाललंय? व अखंड वायूमुळे चाललेलं आहे. कारण माणूस जिवंत आहे हे कशावरून कळतं? बघा, एखाद्या माणसाचा मृत्यू झाला आहे कशावरून कळतं? तर त्याच्या नाकासमोर काय धरतात? तो कापूस धरतात. आणि कापूस हल्ला तर काय म्हणायचं, तो माणूस जिवंत आहे. आणि कापूस नाही हल्ला तर काय म्हणतात, तो माणूस गेलाय. म्हणजे वायू, जोपर्यंत वायू आपल्या शरीरामध्ये आहे तोपर्यंतच आपण जिवंत आहे. लक्षात ठेवा, ज्या क्षणी सगळ्यात शेवटचं तत्व शरीरातून कुठलं निघून जात असेल तर ते वायू आहे. समर्थ म्हटले, आपलं शरीर ज्या वेळेस आपण मृत्यूकडे झुकतो त्यावेळेस समर्थ म्हटले हळूहळू सगळ्या क्रिया बंद होतात. हळूहळू शरीरामधील क्रिया बंद होतात. शेवटी कुलप लावली जातात शरीरामध्ये. म्हणजे वायू काय होतो, हळूहळू प्रत्येक शरीराच्या भागातून निघून जातो. शेवटी नाकामधून काय होतो, तो कायमस्वरूपी निघून जातो. मग म्हणतात की काय हो, हा व्यक्ती गेला. समर्थ म्हटले, व्यक्ती गेला म्हणजे काय हो, हे पंचमहाभूत अंतरीचा अंतरात्मा निघून गेला की ही पंचमहाभूत अजिबात थांबत नाहीत शरीरात. लक्षात ठेवा, पंचमहाभूत कुठपर्यंत शरीरामध्ये थांबतात? जोपर्यंत तो अंतरीचा अंतरात्मा शरीरामध्ये कार्य करतोय तोपर्यंत ही पंचमहाभूत अष्टधा प्रकृती म्हणजे 3 त्रिगुण, अष्टधा प्रकृती म्हणजे 3 त्रिगुण आणि ही पंचमहाभूत जोपर्यंत कुठपर्यंत शरीरामध्ये कार्य करतात? जोपर्यंत तो अंतरीचा अंतरात्मा कार्याला आहे तोपर्यंत. ज्या क्षणी अंतरीचा अंतरात्मा निघून जातो, त्याचं कार्य तो संपवतो, त्या क्षणी हे पंचमहाभूत पण काय होतात? समर्थ म्हटले निघून जातात. त्यातलं शेवटचं तत्व कुठलं निघून जात असेल शरीरामधून पंचमहाभूतामधील, तर ते वायू आहे. म्हणजे आपलं जीवन कशावर अवलंबून आहे हो? वायूवरती अवलंबून आहे. लक्षात ठेवा, वायूचं महत्त्व आपल्याला कळलं कधी? ज्या वेळेस ऑक्सिजन लावावं लागले ना सगळ्यांना कोरोनामध्ये, अखंड कोरोना आला त्यावेळेस शरीराला काय कमी पडत होतं? वायू कमी पडत होता. समर्थ म्हटले ऑक्सिजन शरीराला द्यावा लागत होता. मग ज्याला ऑक्सिजन नाही मिळाला त्या व्यक्तीचा काय झालं हो? मृत्यू झाला. समर्थ म्हटले अखंड पूर्ण विश्वात. म्हणजे ही गोष्ट काय फक्त आपल्या देशापुरतीच मर्यादित नव्हती, पूर्ण विश्वामध्ये समर्थ म्हटले वायूची काय पडायला लागली हो, गरज पडली ना हो सगळ्यांना त्यावेळेस. कृत्रिम वायू म्हणजे तो ऑक्सिजन, जो सगळ्या लोकांना काय करावं लागला हो, जिवंत राहण्यासाठी द्यावा लागला ना. समर्थ म्हटले अखंड अनेक व्यक्तींचा मृत्यू ऑक्सिजन वेळेवर न मिळाल्यामुळं काय झाला. म्हणजे समर्थ म्हटले शरीराला ही पंचमहाभूत किती महत्त्वाची आहेत हे आपल्याला त्या कोरोना काळात समजलं की शरीरामध्ये ह्या पंचमहाभूतामधील एक जरी तत्व थोडंसं हललं किंवा थोडंसं कमी झालं तर शरीर काय होतं, लगेचच काय होतं, त्या शरीरावरती वाईट परिणाम दिसून येतो. म्हणून तर ना बघा, अंगात वारं गेलं म्हणतात. अंगातून वारं गेलं म्हणजे काय हो? पक्षवात आपण म्हणतो ना, पक्षवात झाला त्या व्यक्तीला, तिच्या अंगातून अजूनही गावाकडं
हेच वाक्य वापरलं जातं. पक्षपात म्हणत नाही कोणी. काय म्हणतात तो, त्याच्या अंगातून वारं गेलं. म्हणजे लोकांना समजतंय की काय हो, त्याच्या अर्ध्या शरीरामधून ते वायुतत्व काय झालंय, निघून गेलं. त्यामुळं ते शरीर काय करत नाही हो, हालचाल करत नाही. बघा आपण बघितलंय, ज्या लोकांना पक्षपात झालाय त्यांचं काय हो, अर्ध शरीर बघा निकामी असतं, हात चालत नाही, पाय चालत नाही. म्हणजे काय नेमकं झालं समर्थ म्हटले तर वायुतत्व तिथं काय पडलं, कमी पडलं त्या शरीरामध्ये. म्हणून त्या शरीरामधून काय गेला हो, त्राण निघून गेला ना. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, अरे वायू म्हणजे जसा अंतरीचा अंतरात्मा शरीरामध्ये प्रवेश करतो त्याबरोबर ही पंचमहाभूत 3 त्रिगुण त्याच्याबरोबरच येतात. आणि त्यातील एक जरी तत्व इकडं तिकडं थोडं डळमळीत झालं तरी काय होतं समर्थ म्हटले, शरीराचं कार्य काय होतं हो, थांबतं. समजा वायुतत्व थोडंसं जरी शरीरामधून कमी झालं तरी समर्थ म्हटले शरीर हालचाल करू शकत नाही. मग ते जडाप्याचं काम करू शकणार आहे का हो, नाही करू शकत. समर्थ म्हटले सक्षमपणे कार्य करण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे, वायूची गरज आहे. म्हणून वायुपुत्र हनुमान आपण म्हणतो ना, असं म्हटलं जातं की वायुपुत्र हनुमान शेवटी प्रत्येकाच्या देहामध्ये आहेत कार्याला. आणि ज्या वेळेस देह अंतरीचा अंतरात्मा देहातून निघून जातो त्यावेळेस आपोआप सगळी बाकीची तत्व पण निघून जातात. शेवटी असं म्हटलं जातं की वायुपुत्र हनुमान काय करतात तो, सगळी कुलप लावत 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 शेवटी मुखातून काय होतात, वायुतत्व घेऊन निघून जातात. म्हणजे असं म्हटलं जातं. कारण का हो, वायुपुत्र पण काय आहे, अखंड काय आहे हो, मरण नाही त्यांना. म्हणजे अमर आहेत ते. काय आहेत, अमर आहेत ते, चिरंजीव आहेत. काय आहेत, चिरंजीव आहेत. त्यांना मृत्यू नाही. कारण ते कुणाचे पुत्र आहेत, वायूचे पुत्र आहेत. वायूमुळं म्हणजे एक क्षणभर जरी वायू नाही शरीराला मिळाला, आपण पाणी नसेल तर 1 दिवस 12 तास 24 तास राहू शकतो. लक्षात ठेवा. भूक लागली, जेवण नसेल तरी 21 दिवस जगू शकतो समर्थ म्हटले. परंतु वायू असं तत्व आहे की 1-2 मिनटं जरी नसेल तर आपला प्राण राहू शकत नाही. एवढं ते वायुतत्वाचं काय आहे समर्थ म्हटले महत्त्व आहे. म्हणून समर्थ म्हटले करतात ना, योगासनं करतात त्यावेळेस काय केलं जातं, वायू घेतला जातो, सोडला जातो. समर्थ म्हटले आपण अखंड 21,600 वेळा वायू आपल्या शरीरामध्ये काय करत असतो, ये जा करत असतो. म्हणजे झपा अझपा म्हणजे अखंड आपल्या देहामध्ये वायू काय करतोय हो, ये जा करतोय. किती वेळा, 21,600 वेळा. म्हणजे 24 तासात 21,600 वेळा तो येत असतो आणि जात असतो. म्हणजे श्वास काय होतो आपण हो, घेतो सोडतो घेतो सोडतो. हे किती वेळा होतं असं, 21,600 वेळा. म्हणले समर्थ म्हटले विश्वास नसेल तर मोजून बघा. विश्वास नसेल तर काय बघा, मोजून बघा. म्हणजे हा वायू किती महत्त्वाचा आहे शरीरामध्ये. ह्याचं महत्त्व प्रत्येकाला माहीत आहे. कधी सगळ्यांना अगोदर एवढं महत्त्व कळत नव्हतं. परंतु वायूचं महत्त्व आपल्याला कोरोना काळात सगळ्याला कळलं की वायू किती महत्त्वाचं आहे. कळलं ना. कारण ऑक्सिजन विकत. लक्षात घ्या, हे समर्थांनी म्हणजे परमेश्वराने काय केलंय हो, हे आपल्याला फुकट दिलंय. सगळं फुकट दिलंय म्हणून आपल्याला किंमत नाही. समर्थ म्हटले श्वासोश्वास घ्यायला किती पैसे पडतात. म्हणजे कृत्रिम जो आपण अनैसर्गिक म्हणजे निसर्गानं दिलेला वायू आपण अखंड घेतोय म्हणून आपल्याला त्याची किंमत कळत नाही. समर्थ म्हटले ज्या वेळेस सिलेंडरमधला ऑक्सिजन घ्यावा लागतो त्यावेळेस समर्थ म्हटले कळतं आपल्याला किती किंमत आहे त्याची. लक्षात घ्या, फुकट आहे तोपर्यंत कळत नाही. म्हणून समर्थ म्हटले ह्या वातावरण स्वच्छ ठेवण्याची काळजी मनुष्य देहाकडे आहे. कारण बाकीच्या प्राण्यांना काय कळत नाही. समर्थ म्हटले कारण बघा प्रत्येक प्राण्याचं कार्य वेगवेगळं आहे.
समर्थ म्हटले आपण म्हणतो की हा प्राणी आपल्याला नको, तो प्राणी आपल्याला नको. समर्थ म्हटले तसं नाही. बघा, तरस हा प्राणी बघायला गेलं तर काय करत असतो? तरस हा प्राणी आपल्या भोवताली जे काही कुचकं अन्न असतं बघा, म्हणजे जे प्राणी मरून पडलेत आणि ते दुर्गंधी सुटलेली असते बघा त्या प्राण्यांना, असं मांस खाण्याचं कार्य अखंडपणे तो तरस हा प्राणी करत असतो. म्हणजे समर्थ म्हटले निसर्गामध्ये प्रत्येक प्राण्याचं कार्य वेगवेगळं आहे, म्हणजे त्यांचं अस्तित्व असणं फार गरजेचं आहे. समर्थ म्हटले काय म्हटले? प्रत्येकाचं अस्तित्व असणं फार गरजेचं आहे. मग ही घाण आहे ती कोण खाणार? समर्थ म्हटले साहजिकच ते काय होणार? दुर्गंधी पसरणार आहे, सगळीकडं रोगराई पसरणार आहे. मग हा प्राणी काय करतो? ती घाण खाण्याचं कार्य तो प्राणी करत असतो. म्हणजे समर्थ म्हटले आपण घाबरतो, प्राण्यांना आपण घाबरतो, परंतु प्राणीही निसर्गाचं काय करत असतो? संवर्धन संरक्षण करत असतात आपापल्या परीनं. जसं पण माणसाच्या बी हातात आहे ना. पण ह्या 84 लक्ष जीवयोनीमधील प्रत्येक प्राण्यांना, मनुष्य सोडून प्रत्येक प्राणी आपापलं कार्य, म्हणजे जसं परमेश्वरानं लावून दिलंय, निसर्गानं जसं त्यांना लावून दिलंय त्या पद्धतीनं कार्य ते करत आहेत. बदल फक्त कुणाच्यात आहे? समर्थ म्हटले माणसाच्यात. माणसानं काय केली? प्रगती केली. प्रगतीच्या नावाखाली आपण काय करतो? अखंड त्या निसर्गाची काय करतोय? हानी करतोय. आणि निसर्गाची हानी केल्यामुळं जे वायूमध्ये प्रदूषण होतंय, वायूमध्ये श्वासोश्वासाला जो त्रास होतोय आपल्याला, ते सगळं कर्म आपलंच आहे. समर्थ म्हटले आपल्याच कर्माची फळं आपल्याला आहेत. समर्थ म्हटले कारण का हो? आपण प्रगती साधली भरपूर. समर्थ म्हटले साधायचेच. प्रगती साधायची नाही असं नाही. समर्थ म्हटले अखंड प्रगती साधा, परंतु ती प्रगती साधत असताना माणसाला बुद्धी दिली ना. समर्थ म्हटले की आपण काय हानी करतोय हे कळलं पाहिजे. निसर्गाची आपण काय हानी करतोय हे आपल्याला कळलं पाहिजे. कारण 84 लक्ष जीवयोनीतील बाकीचे प्राणी आपापल्या परीनं काय करत असतात? व निसर्गाचं संरक्षण संवर्धन करत असतात. पण मनुष्य प्राणी संवर्धन करण्याचं कार्य करतो, मनुष्य सगळंच कार्य करतो. समर्थ म्हटले विनाश करण्याचं सुद्धा कार्य अखंडपणे मनुष्यच करतोय. समर्थ म्हटले म्हणजे जेवढी काही आपल्या पृथ्वी तलावरती जेवढं काही वायूमध्ये, जेवढा काही वातावरणामध्ये जे काही बदल घडत आहेत, म्हणजे स्वच्छ हवा येण्याऐवजी दूषित हवा येते. कशामुळे येते? समर्थ म्हटले तर हे मनुष्याचं कर्म आहे. आणि मनुष्याचं कर्म मनुष्यालाच भोगावं लागतंय. लक्षात ठेवा. आज आपण पूर्वीच्या काळी एका पिढीनं कमवलेलं दुसरी पिढी आरामात काय व्हायची हो? म्हणजे 7 पिढ्या खातील एवढं लोक कमवून ठेवायची. समर्थ म्हटले आपण आता ह्या प्रत्येक पिढीनं एकच कार्य करण्याची गरज आहे. काय हो? सकस असं आहार आपल्या 7 पिढ्यांना कसा मिळेल याकडं आपण लक्ष दिलं पाहिजे. तरच आपली पिढी काय होणार आहे? समर्थ म्हटले संरक्षण आणि संवर्धन होणार आहे. का तर वातावरणात दूषितपणा आणलाय कुणी? तर आपण आणलाय. म्हणून त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात. समर्थ म्हटले म्हणून हा वायू किती महत्त्वाचा आहे. समर्थ म्हटले आपलं कार्य आहे, आपलं काम आहे की काय हो? आपलं वातावरण कसं ठेवायचं आहे? समर्थ म्हटले प्रसन्न ठेवायचं आहे, सुरक्षित ठेवायचं आहे. आपल्या शरीरासाठी उपयुक्त असं वातावरण आपल्याला ठेवायचं आहे. तरच आपल्या देहाचं काय आहे हो? सार्थक आहे, अन्यथा सार्थक नाही. कारण का आपल्याला दिवसातून 21,600 वेळा श्वास घ्यायला लागतो आणि सोडायला लागतो. मग लक्षात घ्या, घेणारा श्वास आपल्या शरीरामध्ये जाणारी हवा शुद्ध असेल तरच शरीर निरोगी राहणार आहे. मग कितीही पैसा कमवला आणि वातावरणच चांगलं नसेल तर उपयोगाचं नाही. म्हणून समर्थ म्हटले प्रत्येकानं काळजी घेतली पाहिजे. निसर्गाची प्रत्येकानं काळजी घेतली पाहिजे. 84तील बाकीचे प्राणी आपापली कार्य करत आहेत त्या पद्धतीनं माणसांचं सुद्धा काय आहे? नीती कर्तव्य आहे की माणसाने काय केलं पाहिजे? म्हणजे हा पंचमहाभूतामधील वायू तत्व
खूप गरजेचं आहे. खूपच गरजेचं म्हणजे काय हो, एखाद्या ठिकाणी जर धूर जरी झाला वातावरणात, म्हणजे अखंड खूप धूर झाला, श्वासच घ्यायला नाही आला, तर गुदमरून माणसं मरतात. लक्षात ठेवा. मग समर्थ म्हटले बघा वायू किती गरजेचा आहे. 1 मिनिट जरी वायू नसेल तरी माणसाचा जीव काय होतो, निघून जातो. मग लक्षात ठेवा वायू किती महत्त्वाचा आहे. मग या वातावरणाचं संवर्धन करणं म्हणजे संरक्षण करणं, संवर्धन आहे, संरक्षण करणं किती गरजेचं आहे. समर्थ म्हटले हे ज्याचं त्यानं ठरवलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हटले आपल्याला 7 पिढी करता पैसे नाही कमावता आले तरी चालतील, पण समर्थ म्हटले काय हो, संरक्षित असं वातावरण काय करून ठेवता आलं पाहिजे, निर्माण करून ठेवता आलं पाहिजे. कारण आपण अखंड काय केली हो, निसर्गाची हानीच करत आलो. प्रगतीच्या नावाखाली निसर्गाची हानी केली. समर्थ म्हटले कितीही कमावलं विश्वामध्ये, कितीही विज्ञान पुढं गेलं तरी बघा अखंड इलॉन मस्कने सुद्धा परवाच्या दिवशी काय केलं, मान्य केलं की काय नाही विश्वामध्ये किती, आता ते जगामध्ये सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहेत, त्यांनी सुद्धा मान्य केलं की नाही, ह्या विश्वाला चालवणारी सुपर पॉवर कोणतरी आहे जी ह्या विश्वाला काय होते, चालवते. म्हणजे चालवणारा धनी वेगळाचे असेल. लक्षात ठेवा. म्हणजे शेवटी विज्ञानाला सुद्धा मान्य करावं लागतंय की हे सर्व विश्व कुठल्या तरी सुपर पॉवरच्या हातामध्ये आहे. लक्षात ठेवा. समर्थ हे सांगत आलेत, अरे हे सर्व विश्व त्या परमात्म्याच्या हातात आहे ना, आणि आपल्याला त्याच्याकडे जायचं आहे, त्या सुपर पॉवरकडेच आपल्याला जायचं आहे. समर्थ म्हटले त्या सुपर पॉवरचीच ओळख आपल्याला घ्यायची अखंड आणि त्याच्याकडं जायचं आहे. हेच उद्दिष्ट आपलं पाहिजे जीवनामध्ये. हेच उद्दिष्ट आपलं पाहिजे की कुठली पॉवर आहे ही, सुप्रीम पॉवर कुठली आहे तिचा शोध घ्यायचा आहे आणि तिच्याकडंच आपल्याला जायचं आहे शेवटी. लक्षात ठेवा. हेच देह आहे आपलं. कारण आपण आता समर्थ म्हटले अखंड, हे माझं ते माझं, हा माझा तो माझा. समर्थ म्हटले अरे हे सगळं कर्मानुसार तुला मिळालेलं आहे, हे तुझे कुणीच नाही आहेत. लक्षात ठेव. एकच आहे तो, एकच परब्रह्म आहे जो अखंड तुला चालवतोय, बोलवतोय आणि तुला त्यानंच आणलंय ह्या जगामध्ये. तू कशात अडकून बसू नको. समर्थ म्हटले अखंड या सगळ्यामधनं आपल्याला काय करायचंय हो, मोकळं व्हायचंय. समर्थ म्हटले मोकळं व्हायचंय आणि आपल्याला काय करायचं, अखंड जी सुपर पॉवर आहे, ती सुप्रीम पॉवर म्हणजेच कोण आहे हो, तो परब्रह्म आहे. त्याला आपल्याला अखंड काय जायचंय, शरण जायचंय. अखंड ह्या ग्रंथामध्ये समर्थांनी आपल्याला अखंड तेच सांगितलंय. कुठली सुप्रीम पॉवर आहे हो, आहे ना, आहे हे निश्चित आहे, डोळ्याला दिसत नाही पण जाणवते सगळ्यांना. कितीही विज्ञान पुढं गेलं, कितीही तंत्र विज्ञानाने प्रगती केली तरी सर्वांना मान्य करावं लागतंय की बाबा ह्या विश्वाला चालवणारे काय आहे, एक सुप्रीम पॉवर आहे, सुपर पॉवर आहे जी ह्या विश्वाला काय करते, चालवते. म्हणजे सर्वांनी हे मान्य केले आणि समर्थ म्हटले मान्य करण्याशिवाय पर्याय नाही हो, आहेच. ह्या विश्वाला चालवणारी एक पॉवर आहे. हेच अखंड ह्या ग्रंथांमध्ये संतांनी लिहून ठेवलंय की ती पॉवर म्हणजे ते परब्रह्म आहे जे डोळ्याला दिसत नाही, पाहायला गेलं तर दिसत नाही, अनुभवायला गेलं तरी अनुभवता येत नाही. समर्थ म्हटले परंतु ते आहे हे निश्चित आहे, जाणवतंय, परंतु त्याला काय करता येत नाही, आपल्याला पाहता येत नाही. म्हणून समर्थ म्हटले त्याला जाणीवेतून त्याला काय जायचं आहे, आपल्याला शरण जायचं आहे. अखंड आपला अंतरीचा अंतरात्मा शेवटी त्याच्याकडे घेऊन जायचं आहे, त्याच्यामध्ये मिसळला पाहिजे हो. अंतरीचा अंतरात्मा त्या परब्रह्मामध्ये एकदा विलीन झाला की आपल्या देहाचं काय झालं, सार्थक झालं. लक्षात ठेवा. ही जी आपण समर्थ म्हटले सोडून द्यायची नाहीत नाती सगळी. समर्थ म्हटले जी कर्मानुसार आलंय ते समर्थ म्हटले भोगा. भौतिक सुख घेऊ नाही असं नाही, घ्या, परंतु त्याचा अतिरेक होता कामा नाही. समर्थ म्हटले का हो, कारण ऋषी मुनी साधू संत अहो अखंड सगळं होतं ना हो त्यांच्याकडं, पण गुंतून राहिले का हो. श्रीराम श्रीकृष्ण स्वारी अखंड सगळं ऐश्वर्य त्या लोकांकडे होतं ना. अहो ज्याच्याकडं विश्व निर्माण करण्याची ताकद होती, अखंड पांडवांना काय दिलं हो, इंद्रप्रस्थ दिलं.
खांडवप्रस्थ होतं ना ते. खांडव म्हणजे आपलं काय म्हणतात ते मशानभूमीसारखं ते होतं हो. सगळे सगळे सापच होते. असल्या खांडव प्रस्थात इंद्रप्रस्थ निर्माण केलं ना. म्हणजे सामर्थ्य केवढं होतं. जर शिष्यांकडे तेवढं सामर्थ्य होतं तर स्वतः परब्रह्माकडे किती सामर्थ्य असेल, म्हणजे श्रीकृष्ण स्वारीकडे किती सामर्थ्य असेल. काय निर्माण करू शकत होते ते, सगळं निर्माण करू शकत होते. परंतु ही सगळी भौतिक सुख आहेत हो. समर्थ म्हटले शेवटी पांडवांनी देखील उपभोग घेतला हो. 36 वर्ष उपभोग घेतला, परंतु शेवटी ते सगळं सोडून गेलेच ना. म्हणजे सुरुवातीच्या काळात राजे महाराजे मोठमोठे व्यक्ती म्हणजे राजे महाराजे ज्या वेळेस मुलगा गादीवरती बसायचा, मुलाला गादीवरती बसवलं की आई वडील कुठं जायचे हो, वानप्रस्थाश्रम म्हणजे वनामध्ये जायचे आणि तिथं अखंड काय करायचे हो, त्या परमेश्वराची आराधना करायचे. म्हणजे पूर्वापार म्हणजे सर्व ऐश्वर्याचा काय करायचे तिथं त्याग करायचे. लक्षात घ्या. ती म्हणजे आपण अजूनही आपल्याकडचं सोडायला तयार नाही. पोरकाठीवर आली तरी आई वडील सोडायला तयार नाहीत. काय लक्षात ठेवा. नातवा अशा फॅमिली पाहिलेत आम्ही की नातवाचं लग्न झालंय, परतवंड मोठी झालेत, तरी देखील आजोबा काय सोडायला तयार नाही. आजोबा आजी स्वतःचं काय सोडायला तयार नाहीत हो. अधिकार सोडायला तयार नाहीत. समर्थ म्हटले अरे ज्या अधिकार सोडता आला पाहिजे ज्या क्षणी. मग तुम्ही हे कसं होणार. समर्थ म्हटले मोकळं नाही होऊ शकत. मोकळं होऊ शकत नाही. अखंड जन्माला यावं लागते 84 लक्ष जीव योनी. जर 4 पिढ्या आल्या तरी आपण आपलं अधिकार सोडायला तयार नसेल तर समर्थ म्हटले मोक्ष नाही हो. अधिकार सोडता आला पाहिजे. तात्काळ लगेच कळलं पाहिजे की काय हो आपलं आता काय झालंय. मुलाचं लग्न झालं की आपल्याला काय करता आलं पाहिजे संसारात. म्हणजे साथ देऊ नका असं नाही. समर्थ म्हटले करा, कष्ट करा, काम करा, परंतु हळूहळू. आलिप्त कशातून होतात. सून घरात आली की आलिप्त कशातून होतात, कामातून आलिप्त. अधिकार मात्र तसाच ठेवतात. समर्थ म्हटले तसं नाही. प्रत्येक गोष्टीमधून अलिप्त होऊन अखंड परमेश्वराला आपल्याला शरण जाता आलं पाहिजे. परमेश्वराला आपण शरण गेलो तरच ह्या मोहमायेतून आपण काय करू होऊ शकतो, सुटू शकतो. समर्थ म्हटले नाहीतर आपण सुटू शकत नाही. लक्षात ठेवा. अखंड जर ते धरून बसलो, संसार धरून बसलो तर समर्थ म्हटले सुटका नाही. कारण का हो, एकदा नाना स्वारींकडे एक व्यक्ती गेला आणि नेहमी म्हणायचे हो, नाना त्याला नेहमी म्हणायचे की काय नाही बाबा बैठकीला बस. परंतु तो व्यक्ती बैठकीला बसायला तयार नव्हता. काय म्हणायचं हो, नाही नाना मला 7 पिढ्यांना पुरेल एवढं मला कमवायचं आहे. आणि अखंड त्याच्याकडं काय होत्या हो, भरपूर अशा मिल्स होत्या. खूप मोठा म्हणजे खूप श्रीमंत व्यक्ती. आणि त्याला कसला वेळच नव्हता अहो. नातवंड आलेली पार, तरी देखील तो व्यक्ती काय होता कामात मग्न. नाना सॉरी आता तरी या बैठकीला, आता तरी परमार्थ करा. नाही हो म्हटलं आता मला वेळ नाही परमार्थ करायला, काय नाही वेळ नाही. ऐकलं. एक दिवस नाना म्हटले बरं ठीक आहे आता आपण दोघं पण वयस्कर झालोय, मी सुई नेतो बरोबर, तुम्ही काय करा दोरा आणा, दोऱ्याची गुंडी आणा बरोबर. आपण स्वर्गात भेटल्यानंतर दोघं एकमेकांना ओळखणार कसं, तर ही सुई आणि दोरा आपण स्वतःजवळ ठेवू म्हणजे आपल्याला ओळखता येईल. त्यावेळेस तो व्यक्ती काय म्हटला हो, काय नाना अहो बरोबर काहीच घेऊन जाता येत नाही. सुईन दोरा काय नेणार आहे, त्यावेळेस आपण काहीच घेऊन जाऊ शकत नाही. मग समर्थ म्हटले एवढं कळतंय तरी सोडायला तयार नाही. एवढं कळतंय की बाबा बरोबर काहीच घेऊन जाणार नाही तरी देखील परमार्थ करायला तयार नाही. त्यावेळेस त्या व्यक्तीला काय झाला हो, पश्चाताप झाला. त्या क्षणापासून त्यानं काय सुरुवात केली हो, परमार्थ करायला सुरुवात केली. म्हणजे परमार्थ कळला पाहिजे. परमार्थ कळला पाहिजे. जेवढं चांगलं आहे तेवढं घेणं म्हणजेच परमार्थ आहे. समर्थ म्हटले परमार्थ म्हणजे वेगळं काय नाही आहे. त्या परमेश्वर अखंड जी सुप्रीम पॉवर आहे त्या पॉवरला आपल्याला शरण जायचं आहे. समर्थ म्हटले कोण आहे त्याला ओळखायचं आहे, त्याची ओळख घ्यायची आणि त्याला शरण जायचं आहे अखंड. म्हणून धन्य हा वायुदेव, याचा विचित्र स्वभाव, वायो करिता सकळ जीव वर्तते देजनी.
समर्थांनी स्तवन केलं व वायूचं, अखंड वायूचं काय केलंय, स्तवन केलंय. आणि ह्या वायूचा स्वभाव समर्थ म्हटले थोडा विचित्रच आहे. ह्याच्यामुळे म्हणजे हा वायू आहे म्हणून सगळे जीव जगात काय होत आहेत व वावरत आहेत, वागतायत. कारण तो जर नसेल, थोडा वेळ वायू जर गेला निघून तर सगळे मृत्युमुखी पडतील. लक्षात ठेवा. म्हणजे जे सगळे फिरतायत, डुलतायत, हालतायत, डोलतायत हे कशामुळं हो समर्थ म्हटले, श्वासोश्वास चालू आहे म्हणून, वायू आहे म्हणून आपण सगळेजण ही जे निरूपण करतोय, बोलतोय, हे कशामुळं समर्थ म्हटले, तर फक्त वायूमुळे. वायोकरिता श्वासोश्वास नाना विद्यांचा अभ्यास, वायोकरिता शरीरास चळण घडे. समर्थ म्हटले वायोकरिता श्वासोश्वास म्हणजे वायूमुळेच आपण श्वासोश्वास घेऊ शकतो. कारण विद्याभ्यास करणे म्हणजे सगळ्या शरीरातील ज्या काय हालचाली करतोय आपण आता, त्या कशामुळे शक्य आहेत, नाना विद्या. जे काय अभ्यास करतात बघा, नाना विद्यांचं. मी खूप थोर काय झालं, विद्या मी खूप उदंड शिकलोय. एखादा म्हणतो एवढ्या डिग्री आहेत माझ्याकडं, एक अभिमान अहंकार असतो. एखादा म्हणतो डॉक्टर आहे मी USA तिकडं लंडन रिटर्न आहे, USA रिटर्न आहे. समर्थ म्हणले अखंड नाना विद्यांचा अभ्यास कशामुळे शक्य झाला हो, या वायूमुळेच ना. म्हणजे वायूमुळेच सगळ्या शरीरातील काय घडू शकतात, हालचाली घडू शकतात. डॉक्टर कितीही मोठा डॉक्टर असेल तरी देखील बघा, एखाद्याच्या शरीरातून वारं गेलं तरी त्याला नीट करू शकत नाही. का करू शकत नाही हो? म्हणजे ती कुणाच्या तरी हातात आहे ना ते कार्य. समर्थ म्हटले अखंड त्याच्यावरती कुणाची तरी काय सत्ता आहे समर्थ म्हटले. म्हणून लक्षात ठेवा की जे काही मिळालंय आपल्याला, जे काही आपण कार्य करतोय ते सगळं कोणामुळे हो, वायूमुळे. ज्या काही हालचाली करतोय, जो काही अभ्यास करतोय, जे काही मिळवतोय आपण जीवनामध्ये, भौतिक सुख जी काय उपभोगतोय, ते कशामुळे समर्थ म्हटले शक्य आहे हो, फक्त ह्या वायूमुळे शक्य झाले. वायू नसेल तर ह्यातला एकही कार्य घडणार नाही. लक्षात ठेवा. म्हणून वायू हा फार महत्वाचा आहे. वायूचं महत्त्व कळलंच पाहिजे प्रत्येकाला. चलन वळन प्रसारण निरोधन आणि आकुंचन, प्राण अपान व्यान उदान समान वायू. काय सांगितलंय हो, चलन वळन प्रसारण म्हणजे प्राण म्हणजे समर्थांनी काय सांगितलंय, चलन वलन प्रसारण म्हणजे पसरणे, निरोधन म्हणजे विरोध होणे, आकुंचन म्हणजे काय हो, आकडणे. हे वायूचे काय आहेत हो, 5 प्रकार आहेत. कुठले, चलन वलन प्रसारण निरोधन आणि आकुंचन. प्राण अपान व्यान उदान आणि समान हे वायूचे काय आहेत हो, प्राण पंचक आहेत. वायूचे 5 प्रकार कुठले समर्थ म्हटले, चलन वळण म्हणजे चळण वळण, प्रसारण, निरोधन, आकुंचन हे वायूचे काय 5 प्रकार आहे. आणि पंचप्राण कुठले हो, प्राणपंचक म्हणजे समर्थ म्हटले प्राणपंचक कुठले, तर प्राण अपान व्यान उदान व समान हे वायूचे काय आहेत हो, प्राणपंचक आहेत. आता आपल्याला माहित आहे चलन म्हणजे काय हो, चालणे, वलन म्हणजे काय, वळणे, धावन म्हणजे काय, धावणे, प्रसारण म्हणजे पसरणे, आकुंचन म्हणजे आखडणे. म्हणजे हे काय आहेत हो, 5 प्रकार म्हणजे 5 तत्व आणि धर्म आहेत. आता समर्थ म्हटले वायूचे म्हणजे प्राणपंचक आपण काय समर्थ म्हटले बघूया. कुठले तो, प्राण अपान उदान, प्राण अपान व्यान उदान आणि समान ही काय आहे तो वायूचे 5 पंचक आहेत. आता प्राण हा जीवाच्या कुठं राहतो, प्राण हा कुठं राहतो, जीवाच्या हृदयस्थानी राहतो. म्हणजे दिवस रात्र 21,600 वेळा श्वासोश्वास हे कुणाचं कर्म आहे हो, त्या प्राणाचं कर्म आहे. लक्षात ठेवा. प्राणाचं कर्म म्हणजे जीवच काय करत असतो, प्राणच काय करत असतो, तो घेत असतो ना, सोडत असतो 21,600 वेळा. म्हणून समर्थ म्हटले प्राण हा कुठे आहे, हृदयस्थानी आहे. श्वासोश्वास करणे ही त्याची क्रिया आहे. कोणाची, प्राणाची. कार्य लक्षात घ्या, प्राणच काय करतो, हृदयस्थानी राहतो आपल्या, आणि तोच
21,600 वेळा काय करत असतो? जपा जपा करत असतो. लक्षात ठेवा, अखंड श्वासोश्वास कोण घेतं? तर प्राण. म्हणजे प्राणाचं महत्त्वाचं कार्य काय आहे? हृदयस्थानी राहून श्वासोश्वास घेणे. अपान म्हणजे काय हो? अपान म्हणजे आपलं जी काही क्रिया, सकाळचा विधी चालतो ना, मलमूत्र त्याग, समर्थ म्हटले हा जो काही विधी आहे तो कशामुळे चालतो? अपान. त्यानंतर व्यान. व्यान हा काय करतो? आपले सगळे सांधे आहेत देहातील सगळी जे सांधे आहेत बघा जोडलेले, ते सांध्याचं चलन वळण करण्याचं कार्य कोण करत असतं? तर व्यान करत असतो. लक्षात ठेवा, व्यान हा काय काम करतो? तर समर्थ म्हटले हे सांध्याचं चलनवलन करण्याचं कार्य हा व्यान करत असतो. त्यानंतर समर्थ म्हटले उदान. आता उदान हे स्थान कुठे आहे हो? कंठ व समर्थ म्हटले व्यान हा व्यानाचं कार्य पाहिलं. समर्थ म्हटले उदान हा काय करतो? आपला जी कंठ आहे तिथंच शरीरातील अन्न पोटामध्ये जाताना, कंठातून आतमध्ये जातानाच रस वेगळा, म्हणजे त्या अन्नातील रस वेगळा आणि जाड भाग वेगळा कोण करत असतं? तर हा उदान. म्हणजे आपल्याला बघा उचकी लागते कधी कधी, आणि कधी कधी स्वप्न पडतात. हे सगळं क्रिया कोणामुळं घडतात? तर त्या उदानमुळे घडतात. त्यानंतर आलं समान. समान या प्राणाचं समर्थ म्हटले या पंचप्राण आहेत ना, त्यातलं समान याचं कार्य काय आहे हो? तर नाभीमध्ये ह्याचं काय असतं? नाभीच्या ठिकाणी या समान या प्राणाचं काय आहे? तिथं समान असतं, म्हणजे तिथं त्याचं अस्तित्व असतं. आणि समर्थ म्हटले जे काय आपण अन्न खातो ते सर्व शरीरभर रोमात पोचवण्याचं कार्य कोण करत असतं? तर समान वायू करत असतो. लक्षात ठेवा, म्हणजे हे जे पंचप्राण आहेत समर्थ म्हटले त्यातील प्रत्येकाचं कार्य व्यवस्थित समजून घ्या. समर्थ म्हटले कळलं पाहिजे हो आपल्याला. प्राण, अपान, व्यान, उदान, समान, समर्थ म्हटले हे कळलं पाहिजे. कारण प्राण हा 21,600 वेळा जपा करणे, म्हणजे श्वासोश्वास घेण्याचं कार्य अखंड प्राण करत असतो. त्याचं स्थान कुठं आहे? समर्थ म्हटले हृदयस्थानी. अपान काय कार्य करतो? तर आपलं जे मलमूत्र विसर्जन आहे त्याचं कार्य अपान करतो. व्यान काय काम करतो? समर्थ म्हटले तर व्यान प्रत्येक सांधा आहे आपलं त्याचं चलन वलन जे होतं ते व्यान वायूमुळं होतं. आणि उदान काय करतो? समर्थ म्हटले उदान आपल्याला उचकी येते, आपल्याला स्वप्न पडतात, अन्न रसामध्ये अन्न वेगळं रस वेगळं, हे कुठल्या वायूमुळे घडतं? तर उदान. आणि समान वायू काय करतो कार्य? तर समर्थ म्हटले समान म्हणजे शब्दाप्रमाणे हा समान वायू प्रत्येक रोमात आपल्या शरीराच्या प्रत्येक पर्यंत अन्न रस पोचवण्याचं कार्य हा समान वायू करत असतो. म्हणजे समर्थ म्हटले ही क्रिया आपल्याला काय करून घेणे गरजेचं आहे? म्हटले समर्थ लक्षात घेणं गरजेचं आहे हो. त्याच्यामुळंच सगळं आहे ना, म्हणजे वायूमुळंच सगळं काय होतंय हो, शरीराची क्रिया चालते. नाग कुर्म कर्कश वायो देवदत्त धनंजयो ऐसे हे वायोचे स्वभाव उदंड असती. काय सांगितलंय होय? नाग कुर्म कर्कश वायो म्हणजे म्हणजे नागादी पंच उपप्राण आहेत. आणि नागापासून ढेकर येते, कुर्मापासून डोळ्याची काय होते हो? उघडझाप होते, कृकलापासून काय होते? शिंक येते, देवदत्तापासून काय होते? जांभई येते. नाग म्हणजे काय हो? ढेकर. आणि नाग कुर्म कर्कश वायो देवदत्त धनंजय म्हणजे समर्थ म्हटले शरीर काय करतो? दष्टपुष्ट करतो. आणि शरीर फुगतं बघा, मेल्यानंतर शरीर फुगतं. ते कशामुळं हो? समर्थ म्हटले धनंजय वायूमुळं. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय?
कुर्म म्हणजे काय हो, डोळ्याची उघडझाप. नाग म्हणजे ढेकर. लक्षात घ्या, नाग कुर्म कर्कश वायू म्हणजे नाग म्हणजे समर्थ म्हटले ढेकर येते का नाही, ते नाग वायू. आणि पापण्यांची डोळ्यांची उघडझाप ते कुर्म. आणि कृकल म्हणजे काय सांग, कर्कश म्हणजे काय हो, शिंक येणे, शिंकणे. म्हणजे बघा, नाग कुर्म कर्कश वायू देवदत्त धनंजय हो, ऐसे हे वायूचे स्वभाव उदंड असते. वायो ब्रह्मांडी प्रगटला, ब्रह्मांड देवतास पुरवला, तेथून पिंडी प्रगटला नाना गुणे. वायो ब्रह्मांडी प्रगटला, समर्थ म्हटले की हाच वायू म्हणजे धन वायूचे आपण आता अनेक स्वभाव बघितले समर्थ म्हटले. कारण आत्ताच आपण बघितलं ना की धनंजय हा काय करतो, शरीर पुष्ट करतो आणि प्रेतात काय करतो, फुकतं ना प्रेत, मेल्यानंतर प्रेत फुकतं. ते कशामुळं हो, धनंजय वायूमुळं. लक्षात ठेवा. मग समर्थ म्हणतात वायू ब्रह्मांडी प्रगटला, वायू आधी ब्रह्मांडात प्रकट झाला आणि नंतर ब्रह्मांड देवतास पुरून मग पिंडामध्ये अनेक प्रकाराने काय हो झाला हो, प्रगट झाला. म्हणजे समर्थाने इथं काय सांगायचंय, वायू ब्रह्मांडी प्रगटला, ब्रह्मांड देवतास पुरवला, तेथून पिंडी प्रगटला नाना गुणे. आधी ब्रह्मांडात पुरला हो सगळीकडं आणि नंतर पिंडामध्ये त्यानं काय केला, विविध जे वायू आहेत आपण आता बघितले, त्या वायूच्या प्रकारामध्ये अखंड त्या शरीरामध्ये काय झाला हो, प्रगटला. स्वर्गलोकी सकळ देव, तैसेची पुरुषार्थी दानव, मृत्युलोकीचे मानव विख्यात राजे. बघा, स्वर्गलोकी सकळ देव म्हणजे स्वर्ग लोकातले सर्व देव, तसेच पराक्रमी दानव आणि मृत्यूलोकामधील मानव व प्रसिद्ध राजे, राजापासून रंकापर्यंत सारे मानव. समर्थांना इथं काय सांगायचंय की स्वर्गलोकी सकळ देव, तैसेची पुरुषार्थी दानव, मृत्यूलोकीचे मानव विख्यात राजे, नरदेही नाना भेदे, अनंत भेदाची श्वापदे, वनचरे जळचरे आनंदे क्रीडा करती, त्या समस्तामध्ये वायू खेळे, खेचर कुळ अवघे चळे, उठती वन्नीची उभाळे वायू करिता. बघा, समर्थांना ह्या 3 ओव्यामध्ये समर्थ काय सांगतायत आपल्याला अखंड, की सगळे जे काही विश्वामध्ये मानव, देव, दानव, मानव, कितीही पराक्रमी राजा असू द्या, कितीही श्रीमंत असू द्या. म्हणजे आता बघा, इलॉन मस्क जरी असेल तरी ते श्वासोश्वास कुठला घेतायत व हवेतीलच घेतायत ना. ते काय त्यांना वेगळं काय लावलंय का हो ऑक्सिजन घेण्यासाठी, का वायूने त्यांच्यासाठी वेगळी काही सुविधा केली का. समर्थ म्हटले नाही. म्हणजे राजापासून रंकापर्यंत म्हणजे जे काही खेचर भूचर जळचर जे काही आहेत ते सगळेजण, म्हणजे 84 लक्ष जीव योनीतील सगळे प्राणी मात्रा, विश्वातील सगळे राजे महाराजे, देव दानव पराक्रमी राजे, सगळ्यांना समानतेनं वायू पुरवण्याचं कार्य कोण करतोय, वायूच करतोय ना. भेदाभेद करत नाही होतो. की भेदाभेद असता तर भ्रष्टाचारच झाला असता. समर्थ म्हटले गरिबापर्यंत वायू पोचलाच नसता. किती लोकांनी भ्रष्टाचार केला असता जर वायू. समर्थांनी सांगितलं ना, पाऊस सगळं पंचमहाभूतांवरती नियंत्रण त्या परब्रह्माचं आहे. लक्षात ठेवा. माणसाचं जर चुकून माणसाचं वर्चस्व, माणसाच्या हातात ह्या पंचमहाभूतांचं जर वर्चस्व दिलं असतं तर माणसानं काय केलं असतं. समर्थ म्हटले शेजारी पाऊस पाडला नसता. कुठं पाडला असता हो, जे त्याचे हितचिंतक आहेत त्यांच्याकडेच पाऊस पाडला असता. समर्थ म्हटले दुश्मन कुणी नसतं. दुश्मन हे सख्यच असतं. स्वतःच्याच व्यक्तींना स्वतःचं बघवत नाही. लक्षात ठेवा. लांब आहेत का हो. पाहायला गेलं तर घरातच काय असतं तो, म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय की पाहायला गेलं तर काय हो, दुश्मन लांब नसतात. समर्थ म्हटले जवळच असतात. मग जर ही पंचमहाभूतांचं वर्चस्व मनुष्याकडे असतं
तर काय चित्र वेगळंच असतं, काय पाहायला मिळालं असतं विचार करा. समर्थ म्हटले चांगल्या माणसासाठी तर राहिलंच नसतं काय. हे कोणासाठी असतं? समर्थ म्हटले की जो, बघा विचार करा, जो त्या श्रीमंत व्यक्तीची स्तुती करतोय त्याला त्यानं ते दिलं असतं, तेही तुटपुंच्या स्वरूपात दिलं असतं, तेही भरभरून दिलं नसतं. समर्थ म्हटले म्हणून त्या परमेश्वरानं ह्या पंचमहाभूत आपल्या स्वतःच्या ताब्यात ठेवलेत. कारण त्या परब्रह्माला माहित आहे माणसाच्या हातात जर हे सूत्र गेलं पंचमहाभूताचं तर हा माणूस देवाला सुद्धा काय देणार नाही. लक्षात ठेवा. म्हणजे एक गोष्ट माहिती आहे आपल्याला, काय की एक माणूस देवाची अखंड पूजा करत असतो, एवढी पूजा करत असतो म्हणजे शेतकरीच असतो, आणि देव प्रसन्न होतो. देव त्याला म्हणतो की काय, मला आता जे काय पेरशील ना त्यातला तू मला आता काय कर म्हटले, जमिनीतलं भाग दे. जमिनीतलं काय दे, जमिनीतलं दे म्हटले. जे काय पेरशील ना जमिनीतला भाग मला दे. शेतकरी ही काय असतो, हुशार असतो. देण्याची दानत कुणाची आहे? फक्त त्या परमेश्वराची. लक्षात ठेवा, माणसाची नाही. शेतकरी खूप हुशार असतो. काय पेरतो? गहू पेरतो. मग बुडके देवाला आणि वरचं धान्य शेतकऱ्याला. परत देवाकडे जातो. देव परत म्हणतो काय, हो मला आता काय कर, वरचे शेंडे दे, मला काय नको. त्यावेळेस तो काय करतो, भुईमुग पेरतो, शेंगा स्वतःकडे ठेवतो आणि वेली सगळ्या देवाला देऊन टाकतो. आता देव म्हटला आता काय मागायचं. देव म्हटला ठीक आहे. पुढच्या वेळेस देवाकडे तो व्यक्ती जातो. त्यावेळेस देव म्हणतो नाही, मला आता जमिनीतलं खालचं पण पाहिजे आणि वरचा शेंडा पण पाहिजे. तो म्हटला ठीक आहे. हा काय पेरतो, मका, मधलं स्वतःला घेतो कणीस आणि बाकी देवाला देऊन टाकतो. मग देव म्हटला हा माणसाच्या नादाला लागायला नको, माणूस खूप काय आहे हो, चॅप्टर आहे. म्हणून पंचमहाभूत जर चुकून माणसाच्या हातात असती तर देवाला सुद्धा वायूसाठी तरपडवलं असतं. एवढा मनुष्य काय आहे हो. म्हणजे माणसाचा स्वभाव एवढा घाण आहे. समर्थ म्हटले म्हणजे तो स्वभावच आहे हो. मनुष्य हा काय हो, दानव आणि मानव, म्हणजे देव आणि दानव ह्यातलं मधलं पात्र म्हणजे मनुष्य देह आहे. म्हणजे मनुष्य एवढा काय, समर्थ म्हटले चॅप्टर आहे. म्हणून देवाला सुद्धा माहिती आहे. म्हणून देवाने सगळी सूत्र काय ठेवली आहेत, आपल्या हातात ठेवले आहेत. म्हणून समर्थ म्हणतात की स्वर्ग लोकातले सगळे देव, सांगितलं ना समर्थांनी इथं, स्वर्ग लोकी सकळ देव तैसेची पुरुषार्थी दानव. म्हणजे स्वर्ग लोकातले सगळे देव, जे काय राक्षस वगैरे सगळे आहेत, दानव आहेत, ते मृत्यूलोकीचे मानव. म्हणजे ह्या मृत्यूलोकात जेवढे मनुष्य आहेत, अख्ख्या विश्वामध्ये जेवढी माणसं आहेत, आणि विख्यात राजे म्हणले समर्थ म्हटले त्यामध्ये श्रीमंत व्यक्ती सुद्धा आल्या हो सगळ्या. आणि शिवाय समर्थ म्हटले जी काही जळचरे वनचरे स्वापद जी काय आहेत, ती जी काही क्रिया करतायत त्या समस्तांमध्ये वायू काय करतो, वायू खेळतोय ना. समर्थ म्हटले या समस्तांमध्ये वायू समानतेनं काय करतोय, वावरतोय ना. म्हणजे वायूनं कधी गरीब श्रीमंत हा भेदभाव केलेला नाही. हा दानव म्हणून ह्याला वायू द्यायचाच नाही असं वायू म्हटलेला नाहीये. लक्षात ठेवा, वायू हा कुणीही असू द्या प्रत्येकाशी समानतेनं वागतो. लक्षात ठेवा. हे काय घ्यावं, कोणता गुण घ्यावा कुणाकडून हे शिकता आलं पाहिजे. समर्थ म्हटले वायूकडून समानतेनं वागता आलं पाहिजे. शिकतोय ना आपण की वायू काय करतो, समानतेनं काय करतो, सर्वांपर्यंत पोहोचतो. म्हणून समर्थ म्हटले त्या समस्तामध्ये वायू खेळे, खेचर कुळ अवघे चळे, उठती वन्नीचे उबाळे वायू करिता, वायो मेघाचे भरणक भरी, सवेच पिटून परते सारी, वायो ऐसा कारभारी दुसरा नाही, वायो मेघाचे भरण भरी. काय सांगितलं, वायू काय करतो, वायूमुळंच काय होतं, मेघाचे भरण भरी. म्हणजे काय, जे काय बाष्पीभवन होतं समुद्रातून ते आकाशापर्यंत
म्हणजे वायू मेघात म्हणजे आकाशापर्यंत पोहोचवणं वायूच्या स्वरूपात जातं ना, म्हणजे जी काय वाफ जाते बघा पाण्यातली ती ढगामध्ये भरून ठेवण्याचं कार्य वायूमुळेच घडतं. म्हणजे समर्थाने इथं काय सांगायचंय, वायू मेघात वाफ भरून तयार करतो आणि लगेच त्यांना धक्के देऊन काय करतो, दूर करतो. म्हणजे वायूच काय करतो, त्यांना ढकलून पाणी पाडतो ना, म्हणजे पुन्हा रिकामे करतो. म्हणजे लक्षात ठेवा घ्या, समर्थ म्हटले मेघामध्ये पाणी भरण्याचंही कार्य तोच करतो, वायूच करतो. आणि ते पुन्हा पाणी जमिनीवर पाडण्याचंही कार्य कोण करतो, वायूच करतो. म्हणजे आयो ऐसा कारभारी दुसरा नाही. म्हणजे हे कार्य घडतंय म्हणून आपण जगतोय हो. नुसतं हवा असून पण उपयोग नाही. समर्थ म्हटले जगण्यासाठी अन्न पाणी पण पाहिजेच ना. मग हे अन्न पाणी म्हणजे पाऊस पडला तर धान्य पिकणार आहे. समर्थ म्हटले मग हे वायूच्या स्वरूपातच काय होतं, मेघामध्ये जाऊन पाणी साठतं आणि ते पाणी जमिनीवर पाडण्याचं कार्य सुद्धा परत गदागदा कोण हलवतो, वायूच हलवतो ना हो त्या ढगांना. आणि परत ते पाणी जमिनीवर पाडण्याचं कार्य अखंड कोण करत असतो, वायूच करत असतो. म्हणून समर्थांनी म्हटलंय की वायो मेघाचे भरण भरी सवेच पिटून परते सारी वायो ऐसा कारभारी दुसरा नाही. म्हणजे वायूसारखं कार्य दुसऱ्या पंचमहाभूतांचं नाही आहे. एवढं श्रेष्ठ कार्य कोणाचं आहे हो, वायूच आहे. परी ते आत्मयांची सत्ता वर्ते शरीरी तत्वता परी व्यापकपणे या समर्था तुलना नाही. काय सांगितलंय हो, परी ते आत्मयांची सत्ता. म्हणजे समर्थाने इथं काय सांगायचंय, परंतु त्या आत्म्याच्या सत्तेनेच खरोखर वायू शरीरात काय होतो, वागतो. म्हणजे नाना खेळ करतो. हे कशामुळं, शरीरामध्ये जे काही वायू खेळ करतोय समर्थ म्हटले ते कशामुळं, त्या अंतरीचा अंतरात्मा आहे म्हणून. पण व्यापकपणाच्या बाबतीत ह्या समर्थ वायूच्या बरोबरीला दुसरा कोणी नाही. म्हणजे व्यापून राहिलाय हो प्रत्येक कणापर्यंत शरीराच्या तो वायू आहे. म्हणून आपलं शरीर काय करतंय हो, चालतंय बोलतंय ना. म्हणजे शरीरात अंतरीचा अंतरात्मा आहे तोपर्यंत वायू त्याचं कार्य काय करतोय व अखंडपणे करतोय. लक्षात ठेवा, गिरीहून दाट फौजा मेघ उठले लोक काजा गरजे गरजो तडक विजा वायू बळे. गिरीहून दाट फौजा म्हणजे बघा जे काही काळे ढग येतात बघा. म्हणजे समर्थांना काय म्हणायचंय, लोकांच्या कार्यासाठी पर्वतांच्या शिखरावरून मेघाच्या घनदाट फौजा बाहेर पडतात व विजांचा कडकडाट करतात ना. तो सारा वायूचा काय आहे, वायूचाच प्रभाव आहे ना. समर्थ म्हटले कारण मोठमोठ्या डोंगरावरून काय होतो, सगळे ढग जमा होतात आणि विजांचा कडकडाट होऊन धो धो पाऊस पडतो. हे कशामुळे शक्य आहे, समर्थ म्हटले वायूमुळे. हे सगळं कशामुळे घडतंय, वायूमुळे. चंद्र सूर्य नक्षत्र माळा ग्रहमंडळे मेघमाळा ये ब्रह्मांडी नाना कळा वायू करिता. चंद्र सूर्य नक्षत्र माळा म्हणजे समर्थ काय म्हटले, म्हणतात की चंद्र सूर्य नक्षत्रमाळा ग्रहमंडळे तारांगणे मेघपंथी हे जे ह्या ब्रह्मांडात अनेक चमत्कार आहेत ते सर्व कोणामुळे आहेत, समर्थ म्हटले वायूमुळेच. एकवटले ते निवडेना कालवले ते वेगळे होईना तैसे हे बेचाड नाना केवी कळे. एकवटले ते निवडेना. समर्थ म्हटले हे पंचभूते जी निवडतो म्हणजे जी निवडता येणार नाहीत व वेगळी करता येणार नाहीत अशी एकत्र मिसळली आहेत ती वायूमुळेच होत. असे हे बेचाड म्हणजे झुंबाड गुंतागुंत उकलता येणार नाही असे हे झाले आहे ते कशामुळं, वायूमुळंच. म्हणजे पंचभूतांचा जो हा खिचडा झाला आहे की ज्यातून ती वेगवेगळी करून दाखवता येत नाहीत ते सारं कशामुळं, समर्थ म्हटले वायूमुळेच. वायो सुटे सरारा असंभाव्य पडती गारा तैसे जीव हे निरा सरसे पडती. वायो सुटे सरारा. समर्थ म्हटले काय हो, काय सांगितले समर्थांनी, भूमीवर सुसाट्याचा वारा सुटतो
गारांची काय होते हो, प्रचंड वृष्टी होते. त्याचप्रमाणे पावसातून अनेक जीव पडतात. ते कशामुळं हो, सगळे वायूमुळंच ना. कारण आपण बघतो पाऊस पडायचा म्हटलं की काय हो बदलते, वाऱ्याची दिशा जशी बदलेल तसं पाऊस काय होतं, पावसाची सुद्धा दिशा बदलते ना. म्हणतात ना, इकडचं वारं आलं तिकडचं वारं आलं म्हणून काय झाला, पाऊस पडला. नैऋत्य वारे आले, वायू वारे आले आपण म्हणतो. म्हणजे हे सगळं कशामुळे शक्य झालंय हो, सगळं वायूमुळेच हे काय होतंय हो, सगळं घडतंय. वायू रूपे कमळ कळा, तोची आधार जळा, तया जळाच्या आधारे भूगोळा शेषे धरिले. काय सांगितलं, वायू रूपे कमळ कळा, तोची आधार जळा. म्हणजे काय सांगितलंय की वायुरूप कमळाचा कळा हा जळाचा काय आहे, आधार आहे. आणि त्या जळाच्या आधाराने शेषाने भूगोल काय हो, मस्तकी धरलाय. म्हणजे जो काही आधार आहे ह्या पृथ्वीला शेषाचा, ते कशामुळे धरलेलं आहे हो, वायूमुळे शेष राहिलाय ना तिथं. वायूमुळे शेषानं काय केलंय हो, धरून ठेवलं पृथ्वीला. शेषास पवनाचा आहार, आहारे फुगे शरीर, तरी मग घेतला भार भूमंडळाचा. शेषास आहार कशाचा आहे समर्थ म्हटले, फक्त वायूवर जगतोय हो. तो शेष म्हणजे शेषनाग हा फक्त कशावर जगतोय हो, वायूवरती जगतोय. म्हणजे वायूच, शेषाला आहार वायूचा आहे आणि त्याचे शरीर त्याच आहाराने काय होते हो, धष्टपुष्ट होते. आणि त्यामुळे त्याला भूगोल म्हणजे पृथ्वीचं ओझं त्याच्यामुळंच काय होतंय हो, उचललं जातंय. म्हणजे समर्थांना इथं काय म्हणायचंय, शेष काय करतोय, वायू भक्षण करून दष्टपुष्ट होऊन भूगोळाचा म्हणजे पृथ्वीचा काय उचलतोय हो, भार उचलण्यास काय होतोय हो, समर्थ होतोय. ते कशामुळं, वायूमुळेच ना. म्हणजे शेषाला जी ताकद आहे, सगळं पृथ्वी उचलण्याची जी ताकद आहे ती कुणामुळे, ती तर ती वायूमुळे. महाकुर्माचे शरीर भले, नेनो ब्रह्मांड पालते घातले, एवढे शरीर ते राहिले वायूचेनी. महाकुर्माचे शरीर भले म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय की जे काय म्हणजे सर्व ब्रह्मांडच पालते घालावे असे विस्तीर्ण महाकुर्माचे काय आहे, शरीर आहे. आणि एवढे मोठे ते शरीर वायूमुळेच काय झाले हो, राहिलंय ना. म्हणजे महाकुर्माचे शरीर वायूमुळेच प्रचंड होऊन त्याने ब्रह्मांड काय घातले, पालते घातले. वराहे आपुले दंती, पृथ्वी धरली होती, तयाची एवढी शक्ती वायू बळे. आता आपण ऐकलंय की वराह अवतारात म्हणजे वराह त्यानं काय केलं होतं, वराहानं आपल्या दातामध्ये काय धरली होती, पृथ्वी धरली होती ना. म्हणजे समर्थ म्हटले वराहाने आपल्या दातावरती पृथ्वी काय केली होती हो, उचलली होती, धारण केली होती. ते कशामुळे शक्य झालं, तर हे वायूमुळेच. ब्रह्मा विष्णू महेश्वर, चौथा आपण जगदेश्वर, वायू स्वरूप विचार विवेकी जाणती. ब्रह्मा विष्णू महेश्वर आणि चौथा आपण जगदेश्वर, वायू स्वरूप विचार विवेकी जाणते. म्हणजे समर्थ काय म्हटले की ब्रह्मा विष्णू महेश्वर व चौथा अंतरात्मा हे वायुरूपीच आहेत, हे विचारशील लोकांना माहीत आहेच. म्हणजे समर्थाने तर काय सांगायचंय, बाबा प्रत्येक देव जे काही कार्य करतायत आणि सगळे कशावरती अवलंबून आहेत हो, वायूवरतीच अवलंबून आहेत. म्हणजे वायूचं स्वरूप आहे हो, म्हणजे वायू हे त्यांचंच स्वरूप आहे. पंचमहाभूत कोणापासून आहेत, ह्या ब्रह्मा विष्णू महेश आणि चौथा कोण हो, जगदेश्वर. हे यांच्यामुळंच हे सगळे काय आहेत हो, पंचमहाभूत आहेत. हे समर्थ म्हटले योग्यांनाच कळणार ना, योग्य व्यक्ती आहेत ज्यांना हे समजतंय त्यांनाच हे कळणार आहे हो. हे सर्व कुणामुळे आहे, त्यांच्यामुळंच आहे सगळं. 33 कोटी सुरवर, 88 सहस्र सृषेश्वर,
सिद्ध योगी भारे भार वायो करिता. बघा समर्थांना इथं काय सांगायचंय. 33 कोटी देव, 88,000 ऋषी. बघा इथं सांगितलंय समर्थांनी की 33 कोटी देव, 88,000 ऋषी, सहस्रावधी सिद्ध योगी हे सर्व कोणामुळे आहेत. वायूमुळेच आहेत. म्हणजे वायू नसता तर हे 33 कोटी देव सुद्धा नसते. 88 सहस्त्र ऋषी स्वर्ण जे ऋषी नसते, सिद्ध योगी नसते, हे सगळे कोणामुळे आहेत तर वायूमुळेच आहेत. 9 कोटी कात्यायनी, 56 कोटी चामुंडिनी, 8 कोटी भूतखानी वायो रूपे. जे काय आपण म्हणतो की काय 33 म्हणजे 9 कोटी कात्यायनी, 56 कोटी चामुंडा, 3.5 कोटी भूते म्हणजे भूत योनीतील प्राणी. भूते म्हणजे काय हो, हे पंचमहाभूत योनीतले प्राणी हे सर्व कोण आहेत काय आहेत हो, वायुरूपच आहेत ना. वायूमुळेच हे सगळे जिवंत आहेत हो. वायू नसेल तर आपण जिवंत राहणार नाही. भूते देवते नाना शक्ती, वायुरूप त्यांच्या व्यक्ती, नाना जीवनेनो किती भूमंडळी. भूते देवते नाना शक्ती काय सांगितले हो. भूते देवते नाना शक्ती म्हणजे जे काही भूत म्हणजे पंचमहाभूतापासून निर्माण झालेली शरीर म्हणजे भूते. भूते देवते अनेक शक्ती ही काय आहेत हो, वायुरूपच आहेत. ह्या पृथ्वीवर किती जीव वायुरूप आहेत हे कोणी सांगावे. समर्थ म्हटले हे आपण काय सांगणार की ह्या पृथ्वी तलावर किती जीव वायूमुळे आहेत. अहो प्रत्येक जीवच वायूमुळे, हे सांगण्याची गरज नाही. समर्थ म्हटले असा विश्वातला कुणीच नाही, म्हणूच शकत नाही की काय हो मी वायूशिवाय राहू शकतो, माझ्याकडे एवढा पैसा आहे मी वायूशिवाय राहू शकतो. समर्थ म्हटले शक्यच नाही. हे जे शरीर आहे चालतं बोलतं प्रत्येकाचं जे शरीर आहे ते कोणामुळे हो, वायूमुळेच आहे. जगातील कितीही श्रीमंत व्यक्ती असेल तरी तो कशामुळे जिवंत आहे तर वायूमुळे जिवंत आहे. हे सांगायला नको समर्थ म्हटले सेपरेट, हे कळलं पाहिजे ज्याचं त्याला. पिंडी ब्रह्मांडी पुरवला, बाहेर कंचुकास गेला, सकळा ठाई पुरवला समर्थ वायू. पिंडी ब्रह्मांडी पुरवला. समर्थ म्हटले पिंडात पण वायू आहे, ब्रह्मांडातही वायू आहे. म्हणजे परत काय सांगितलं समर्थांनी की हे जे पिंडात व ब्रह्मांडात भरून ब्रह्मांडाबाहेर त्याला आवरण करण्याला गेला असता हा समर्थ वायू सर्व ठिकाणी काय आहे हो, भरून राहिलाय, सगळीकडे भरून राहिलाय हो. ऐसा हा समर्थ पवन, हनुमंत जयाचा नंदन, रघुनाथ स्मरणी तनमन हनुमंताचे. ऐसा हा समर्थ पवन, अहो असा हा सर्वश्रेष्ठ वायू ज्याच्यावर सर्वांचं जीवन अवलंबून आहे, अशा ह्या वायूचा पुत्र कोण आहे हो, हनुमान आहे. आणि हनुमानाने आपले तन मन श्रीराम स्मरणामध्ये काय केले हो, म्हणजे श्रीरामांच्या नामस्मरणामध्ये अर्पण केले. म्हणजे रामचरणी काय केले हो, अर्पण केले. म्हणजे आपल्याला माहितीच आहे हनुमंत हा कोणाचा पुत्र आहे हो, हनुमंत हा वायूचा पुत्र आहे. आणि वायूचा पुत्र असून त्यांनी सर्वस्व आपलं रघुनाथाच्या चरणी काय केले हो, अर्पण केले. हनुमंत वायूचा प्रसिद्ध, पित्या पुत्रास नाही भेद, म्हणून ही दोघेही अभेद पुरुषार्थ विषयी. बघा हनुमंत हा वायूचा पुत्र आहे, हे जग प्रसिद्ध आहे हो, सगळ्याला माहिती आहे की काय हो असा हा वायू काय आहे. म्हणजे असा हनुमंत हा वायूचा काय आहे, पुत्र आहे, हे प्रसिद्धच आहे. बाप लेकात काही भेद नाही, म्हणून दोघेही काय आहेत हो, पराक्रमात अगदी सारखेच आहेत. म्हणजे बापासारखाच प्रसिद्ध व तसाच पराक्रमी हा पुत्र बापाहून अनुभर कमी नाही. आणि दोघे अगदी काय आहेत हो, अभेद काय आहेत, एकरूप आहेत. लक्षात ठेवा. हनुमंतास बोली जे प्राणनाथ, येणे गुणे हा समर्थ, प्राणे विन सकळ व्यर्थ होत जाते.
हनुमंतास बोली जे प्राणनाथ. बघा, हनुमंतालाच काय म्हटलं जातंय हो, प्राणनाथ म्हणतात. ह्यावरून त्याचे सामर्थ्य काय आहे सिद्ध होते हो. प्राणा वाचून सर्व व्यर्थच आहे. म्हणजे हनुमंतच हा आपला काय आहे हो, प्राणनाथ आहे, लक्षात ठेवा. आणि ह्यावरून आपल्याला लक्षात येतं की हनुमान स्वारीचं सामर्थ्य केवढं आहे. मागे मृत्यू आला हनुमंता, तेव्हा वायू रोधला होता, सकळ देवास अवस्था प्राणात मांडले. बघा, ज्या वेळेस हनुमंत स्वारीचं काय घेतलं होतं, म्हणजे मारुतीराय बघा जन्मल्याबरोबर कुठं गेलते, सूर्य दिसला त्यांना आकाशात, आईच्या मांडीवर झोपले होते ना, सूर्यबिंब दिसला की मारुतीराय काय केले हो, तिकडं ते सूर्याला फळ आहे म्हणून खायला गेले. तेव्हा इंद्रानं त्याच्यावर काय केलं हो, वज्र फेकलं आणि ते वज्र हनुवटीला लागलं. त्यावेळेस हनुमंता काय झाले हो, चक्कर येऊन पडले आणि त्याचा म्हणजे जवळजवळ मृत्यू झालाय असं झालं होतं. तेव्हा वायुदेवानं काय केलं हो, ब्रह्मांडातलं सर्व प्राण काय केलं हो, क्षणार्धात काय केलं हो, सगळा वायू थांबवला. तर त्यामुळं देवावर काय होतं हो, प्राण सगळ्यांवर काय ओढवला होता हो, प्राणाचं. म्हणजे सर्व देव सुद्धा सर्व देवांचा जीव सुद्धा काय झालता हो, जाण्याची वेळ झाली होती. म्हणजे एवढं सामर्थ्य कोणामध्ये आहे, म्हणजे सगळे देव घाबरले होते हो. म्हणजे एवढं सामर्थ्य वायुदेवात आहे. वायुदेवामुळेच सर्व देव, मानव, दानव सगळे जिवंत आहेत हे आपल्याला माहिती आहे. मग हनुमंतरायाला नुसतं काय केलं तर वज्र फेकून मारलं होतं, त्यांची अवस्था मृत लोकासारखी झाली. म्हणून वायूनं काय केलं तर सगळ्यातच वायू काढून घेतलेला. त्यावेळेस देवांना खरी ताकद वायूची कळलेली. समर्थांना ते सांगायचंय. देव सकळ मिळून केले वायूचे स्तवन, वायू प्रसन्न होऊन मोकळे केले. त्यावेळेस ज्या वेळेस सगळ्याचा प्राण ओढून घेतला त्यावेळेस सगळे घाबरले आणि वायुदेवाला शरण गेले आणि सगळ्यांनी मिळून वायूचं काय केलं हो, स्तवन केलं. त्यावेळेस कुठं वायू काय झाला हो, शांत झाला. लक्षात घ्या. म्हणजे वायूची स्तुती केल्यावर वायूने काय हो, प्रसन्न होऊन सगळ्यांना काय केलं हो, मोकळं केलं ना. प्राण गेल्यातच जमा होते हो सगळ्याचे. म्हणून प्रतापी थोर हनुमंत ईश्वरी अवतार, याचा पुरुषार्थ सुरवर पाहतची राहिले. म्हणून सगळ्यात सर्वश्रेष्ठ कोण आहे हो, हनुमंत स्वारे. कारण कोणाचा पुत्र आहेत, वायुपुत्र आहेत. म्हणून वायू तर मोठा पराक्रमी आहेच, पण त्यांचा मुलगा हनुमंत तो ईश्वरी अवतारच आहे. आणि त्याचा पराक्रम पाहून देवसुद्धा काय झाले हो, चकित झाले ना, पाहतच राहिले हो. हनुमान स्वारीचा पराक्रम पाहून सगळे पाहतच राहिले ना, अजूनही पाहतातच. कारण ते कसे हनुमान स्वारी काय आहे हो, चिरंजीव आहे. म्हणून अखंड जो ईश्वराची भक्ती करतोय, लक्षात घ्या, कुठलाही आपल्याला कितीही दुष्टपणानं कोणी मारण्याची काय केली, तजबीज जरी केली तरी लक्षात ठेवायचं, चिरंजीव असा वायूचा पुत्र अखंड आपल्या संरक्षणासाठी आहे. कारण का हो, डोळ्याला जरी आता ज्यांना दिसायचं त्यांना ते दिसणारच, लक्षात ठेवा. म्हणजे सामर्थ्य रूपाने अखंड जो परमेश्वराची भक्ती करतोय, कलियुगात देखील घ्या. कुणाला समर्थ म्हटले जर घ्यायची असेल प्रचिती तरी घ्या. समर्थ म्हटले अखंड वायुपुत्र हनुमान स्वारी अखंड आपलं संरक्षण करते. म्हणजे आपण म्हणतो बघा, एखादी शक्ती आपल्याला वाचवते, ह्या प्रसंगातून वाचवते, त्या प्रसंगातून वाचवते, माझ्या ह्या निवेदनाची पूर्तता होते. का पूर्तता होते समर्थ म्हटले, कारण आपण त्या श्रीरामाची भक्ती करतोय. अखंड त्या हनुमान स्वारीला माहित आहे की श्रीरामच म्हणजे काय हो, श्री विष्णू अवतारच होते ना. म्हणजे जो कोणी परमेश्वराची भक्ती करत असेल, न्यायनीतीने राहत असेल, त्या प्रत्येकाकडे लक्ष कुणाच आहे हो, वायुपुत्र हनुमान स्वारीचं लक्ष आहे. लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला प्रत्येक प्रसंगातून सोडवण्याचं कार्य हा हनुमान काय ते वायुपुत्र करत असतो, हे लक्षात ठेवा. म्हणजे एवढी ताकद त्यांच्याकडे आहे. देव कारागृही होते हनुमंते देखील औचिते, संहार करून लंके भोवते विटंबून पाडिले. बघा, आपल्याला माहिती आहे रावणानं काय केलं तर सगळे देव डांबून ठेवलेले आणि हनुमान स्वारीला काय केलं, करुणा आली
आणि त्यांनी काय केलं हो, लंकेला वेढा देऊन लंकेच्या भोवतीच राक्षसांचा फडशा पाडून त्यांची काय केली होती हो, राक्षसांची दुर्दशा केली होती. आणि का केली होती ते पुढं सांगितलंय ना. काय, देव कारागृही होते, हनुमंत देखील औचिते, संहार करून लोक लंके भोवते विटंबून पाडिले. उसने घेतले देवांचे, मूळ शोधिले राक्षसांचे, मोठे कौतुक पुच्छकेताचे आश्चर्य वाटे. म्हणजे बघा त्यावेळेस काय केलं, हनुमान स्वारीनं काय केलं. हनुमान स्वारीला माहीत होतं की काय सगळे देव कारागृहात आहेत, आणि ते देव कारागृही पडलेले पाहून हनुमान स्वारीला त्यांची दया आली हो. त्यांनी काय केलं, काय केलं, रावण होता सिंहासनावरी, तेथे जाऊन ठोसरे मारी, लंकेमध्ये निरोध करी उदक कैचे. देवास आधार वाटला मोठा पुरुषार्थ देखिला, मनामध्ये रघुनाथाला करुणा करती. दैत्य अवघे संवारिले, देव तत्काळ सोडिले, प्राणी मात्र सुखी झाले त्रैलोक्यवासी. बघा समर्थाने इथं काय सांगितलंय, अखंड देवांची करुणा कोणाला आली व वायुपुत्र हनुमानाला आली. आपल्याला ती कथा माहिती आहे. ज्यावेळेस सीतेला काय एका क्षणामध्ये सीतेला ते आणू शकले असते, अशोक वनातून एका क्षणामध्ये सीतेला घेऊन आले असते. परंतु सीतेनं काय सांगितलं, नाही, माझा पती मला न्यायला येईल त्यावेळेसच मी इथून जाईल. म्हणून हनुमान स्वारी न आज्ञा पाळली हो सीतामाईची. आणि काय केलं, हनुमान स्वारीला माहीत होतं सगळे देव बंदीखान्यात आहेत, कुणाच्या, रावणाच्या. म्हणून सगळ्या लंकेचे काय केलं, निरीक्षण केलं, आणि सगळ्या राक्षसांचा काय पाडला, फडशा पाडला ना, मूळ शोधलं. म्हणजे सर्व काय केलं, रावणापुढं उभा केलं ना त्याला. सगळे हनुमान स्वारीनं काय केलं, सगळी झाडं झुडप म्हणजे राक्षसांचा संहार केला, झाडं पाडली, खूप नुकसान केलं हो त्या कुठं, कशामुळं, तर देवांना बंदीखान्यातून काय करायचं होतं, सोडवायचं होतं म्हणून. आणि फडशा पाडला हो सगळ्या राक्षसांचा. आणि मग राक्षसांनी त्यांना कुठं उभं नेऊन केलं हो, रावणापुढं नेऊन उभा केलं. रावणानं काय केलं हो, काय म्हटलं, रावण काय म्हटला, ह्या वानराची काय करा, शेपटी काय करा, जाळा. मग लक्षात का, समर्थ म्हटले की काय केलं, शेपटीला सगळे आहे एवढी लंकेतली कपडे गुंडाळले तरी शेपटी काय करत नव्हती हो, लांबतच होती. आणि शेवटी त्यानं काय केलं, अग्नी लावला हो. समर्थ म्हटले रावणाची लंका हनुमान स्वारीनं काय जाळली नाही स्वतः. समर्थ म्हटले हनुमान स्वारीनं काय केले तर काहीच केलं नाही ना हो. शेपटीला कापड कुणी बांधलं, रावणाने बांधलं. अग्नी कुणी पेटवला, रावणाने पेटवला. मग साहजिक आहे, अग्नी पेटला की ते पळणारच ना, शेपटी विझवण्यासाठी पळणार. मग ते पळल्यानंतर सगळं काय झालं हो, अग्नीमध्ये भस्म झालं. आणि देवांना काय वाटायला लागला हो, आधार वाटायला लागला. आणि देवांची काय केली हो, तिथून सुटका केली ना. म्हणजे दैत्य अवघे संवारले, देव तत्काळ सोडले, प्राणी मात्र सुखी झाले त्रैलोक्यवासी. सगळ्या त्रैलोक्याला आधार वाटला हो, कोणाचा, हनुमान स्वारीचा. कारण सगळ्या देवांना रावणाच्या बंदीखान्यातून कुणी सोडवलं तर हनुमान स्वारीनं सोडवलं, लक्षात ठेवा. आणि रावणाचं सुद्धा काय केलं हो, बरीच त्यावेळेस दुर्बल बनवलं होतं. मग रावणाला त्यावेळेस समर्थ म्हटले कळायला पाहिजे होतं की ज्याचा शिष्य कोण आहे, वायुपुत्र हनुमान आहे, मग तो श्रीराम कसा असेल कळलं का हो रावणाला, त्याची ताकद किती असेल. एका हनुमानानं आपली अशी दशा केली, मग राम आल्यानंतर आपली काय अवस्था होईल ह्याचा सुद्धा विचार त्या दैत्याकडं आला नाही, लक्षात ठेवा, त्या रावणाकडं आला नाही. शेवटी म्हणजे सगळं हनुमान स्वारीनं शेवटी सगळ्या देवांना सोडवलं ना हो. रावणाला काय केलं हो, चळो कपळो करून सोडलं त्यावेळेस. म्हणजे ते सगळं लंकेची दुर्दशा झाली हो. केली कुणी, स्वतः रावणानं हातानं केली म्हणायचं. कारण एवढं सामर्थ्यवान वायुपुत्र माहीत असून देखील नादाला लागला ना हो वायूच्या. कारण लक्षात घ्या, अग्नी लावलाय कुणाला,
वायुपुत्राला. लक्षात ठेवा, महत्व अग्नी काय होणार आहे, भडकणार आहे साहजिकच, आणि साहजिकच त्यांची काय होणार आहे, राखच होणार आहे ना. अग्नी लावणाराची काय होणार आहे, समर्थ म्हटले राखच होणार आहे. म्हणून लक्षात ठेवा अखंडपणे. आता चिरंजीव कोण आहे, तर वायुपुत्र चिरंजीव आहे. अखंडपणे आपल्याला वाटतं की काय हो, आपल्याला कोणतरी वाचवतंय. समर्थ म्हटले जो जो श्रीरामांची भक्ती, म्हणजे जो श्रीरामांची भक्ती मनापासून करतोय, अखंड परमेश्वराला ज्यानं वाहून घेतलंय, त्या प्रत्येकाचं संरक्षण करण्याचं कार्य अखंडपणे हा वायुपुत्र करतोय. म्हणजे देवांना ज्यानं बंदीखान्यातून सोडवलं, तो आता सुद्धा आहे ना, आपल्या भोवतीच आहे हो. जिथं रामकथा चालते तिथं हनुमान स्वारी असतेच. लक्षात ठेवा. म्हणजे एवढं सामर्थ्य कलियुगात पण आहे. कलियुगात सुद्धा कोण आहे अखंडपणे कार्याला, तर वायुपुत्र हनुमान आहेतच. आपल्याला प्रत्येक संकटातून सोडवण्याचं कार्य अखंड हनुमान स्वारी करते. लक्षात ठेवा. म्हणून वायुस्तवन केले, आणि वायुस्तवन बरोबर वायूचा पुत्र हनुमान यांचंही स्तवन अखंड समर्थांनी केले. म्हणून तर समर्थांनी 11 मारुतीची मंदिरे बांधली ना हो. सुप्रसिद्ध 11 मारुतीची मंदिरे आहेत ना. समर्थ म्हटले का हो, का तर अस्तित्व कुणाचं आहे, श्वासोश्वास चालू आहे म्हणल्यावर अस्तित्व फक्त ते वायूचंच आहे ना. जाणवतोय तो देव, वायुदेव जाणवतोय ना आपल्याला. त्या वायूमुळेच आपण सर्वजण आहोत. मग त्याचा पुत्र ज्याला थोडीसं काय केलं हो, देवांनी इजा पोचवण्याचं कार्य केलं, तर वायूनं सगळ्याचा प्राण काढून घेतला होता ना. मग केवढं सामर्थ्य आहे त्या वायूमध्ये. म्हणून समर्थ म्हटले की वायुपुत्रामध्ये किती सामर्थ्य असेल. दोन्ही बापल्याक समानच आहेत, दोघांमध्येही तेवढंच काय आहे व सामर्थ्य भरलेलं आहे. म्हणून अखंड जो श्रीरामांची भक्ती करत असेल, त्यांचं अखंड संरक्षण करण्याचं कार्य कोण करते हो, वायुपुत्र हनुमान करतात. लक्षात ठेवा. काय समर्थ म्हटले, लक्षात ठेवा की वायुपुत्र हे आपला अखंड काय करतायत, संरक्षण करतायत. देवास आधार वाटला, मोठा पुरुषार्थ देखिला, मनामध्ये रघुनाथाला करुणा करीती. बघा, देवांना ज्यावेळेस सोडवलं ना, त्यावेळेस सगळ्यांनी आभार कुणाचे मानले हो, रघुनाथाचे आभार मानले. कारण का हो, रघुनाथांचा शिष्य रघुनाथ होते, म्हणून त्यांच्या शिष्यांनी म्हणजे हनुमान स्वारीने सर्वांना काय केलं, वाचवलं. म्हणून श्रीरामांचे आभार मानले हो सर्वांनी. लक्षात ठेवा, श्रीरामांचे आभार सर्वांनी मानले. देवास आधार वाटला, मोठा पुरुषार्थ देखिला, मनामध्ये रघुनाथाला करुणा करीती. दैत्य अवघे संवारिले, देव तत्काळ सोडिले, प्राणी मात्र सुखी झाले त्रैलोक्यवासी. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे वायोस्तवन निरूपणाम समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ.